सांगोला तालुक्यातील आलेगाव येथे काळविटाच्या मांसाची विक्री, एकावर गुन्हा दाखल। सांगोला तालुक्यामध्ये वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी बंदी असताना वन परिक्षेत्र अधिकारी सांगोला यांच्या पथकाने आलेगाव तालुका सांगोला येथील एका इसमाच्या घरातून हरिण, काळवीटचे सुमारे 7 किलो मांस, मटणासह शिकारीचे साहित्य जप्त केले आहे। ही कारवाई शुक्रवार दिनांक 12 रोजी सकाळी 11 सुमारास करण्यात आली आहे। याबाबत नितीन मावली शिंदे वय 28 याच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याचा शोध सुरू असल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी सागर मगर यांनी सांगितले आहे। तालुक्यातील आलेगाव येथे वन्यजीव प्राणी काळवीट, हरिण याची शिकार झाल्याबाबत सांगोला वन परिक्षेत्र कार्यालयास माहिती मिळाली होती। सदर माहितीच्या आधारे वन परिक्षेत्र अधिकारी सागर मगर, वनपाल जय जखोंदे, वनरक्षक प्रतिभा जलदावार, वनरक्षक के.एन. जगताप, इंगोले, वाघमोडे, मुंडे व वनमजूर यांच्या पथकाने शुक्रवारी सकाळी सुमारास नितीन मावली शिंदे याच्या घराची झडती घेतली असता त्याच्या घरी वन्यजीव प्राणी प्राथमिक अंदाजानुसार काळवीट, हरिण याचे सुमारे 6 किलो 880 ग्रॅम मटण मिळून आल्याने जप्त करून वन्य प्राणी पकडण्यास लागणारे साहित्य, 2 लाकडी पिंजरे, 6 नायलॉन दोरी जाळी, 1 लोखंडी सतूर, 1 लाकडी ठोकळा, 1 लोखंडी सुरी, 3 प्लॅस्टिक पिशव्या, 2 स्टील पाट्या असे साहित्य जप्त केले। सदर वन्यजीव मांस हे पशुधन विकास अधिकारी वर्ग वाकीगिरडी यांच्याकडून सीलबंद केले असून पुढील तपासणीसाठी ते फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले जाणार आहे। सदरच्या गुन्ह्यात PSI संजय राऊत, पोलीस हवालदार जमीर शेख, पोलीस पाटील दिलीप पाटील यांनी सहकार्य केले।